आत्ता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं। त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समज तयार केला गेला मराठा समाजाचा, पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं, महामंडळे दिली होती, अनेक योजना सुरू केल्या होत्या, पण या निवडणुकीमध्ये तसा समज तयार करून दिला की मराठा विरोधी। नाही, समाज फेमस काय नाही, त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये। समाज फेमस करून दिलेलं नाही, जे खरं आहे ते आहे, जे खरं आहे ते आहे। तुम्ही आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले, पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते 2014चे आणि 2019चे। आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही। त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ताच, आता दुसरंही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोरांची आत्ताही। कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नीटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही, तर पुढे शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत, कुंकड ते झालेले, तुम्ही त्या पिना खोसू ठेवलेल्या आहेत, त्या 10%चं तेच प्रोग्राम। तुम्ही महामंडळाचा विषय काढला, त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत ते महामंडळ कामालाच येत नाही। इतक्या अटी शर्ती घालून ठेवल्यात तुम्ही त्याच्यात मरणाच्या। पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का, ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ। त्याच्या खात्यावर पैसे येतात, तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला? नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची, तर त्याला अटी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे, कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे। आता बँकेमध्ये चक्रा घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे। तुम्हाला किती पोरं दाखवू मी? सोयीनुसार वसिल्यानुसार तुमच्या होत असत्या, पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत, व्यवसाय व्हायला पाहिजे, त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला? पोरं कदरून कर्जबाजारी झाले। तुला कित्येक बी दाखवीन मी तुम्हाला, काय दिलं? समज घातलेला नाही। याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला, याचा अर्थ असा नाही, पण जे खरं आहे ते आहे। समाज एवढा येडा नाही, बळच येडं समाजाला बनविलं तर नाही। आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिला 5 महिने उलटून गेले। दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला, आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या। महाराष्ट्रातल्या पोरांनी शांततेत रास्ते रोको केले, तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले। कसा समज मानता तुम्ही? समज कसा म्हणू शकतात फडणवीस साहेब तुम्ही? जे सत्य आहे ते समाजानं बघितलं, समाजाने ते मान्य केलं। समाज असा मोगम कोणालाही नाही करत, आणि आजच नाही बोलत मी, हे पहिल्यापासून बोलतो। महायुतीने आमचे हाल केलेत हे, आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला, हे आज नाही बोलत, आम्ही पहिल्यापासून बोलतोय। त्यांनी मरणाचं वाटोळं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही ताजं केलं। तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं, त्याने जरा जुनं फोड होतं। मी एक साधं पोरगं आहे, मी कोणत्या पक्षाचा नाही, मी भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, काहीच नाही। तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा, तुम्ही असंच भ्रमात राहता, पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता। आम्ही 2 वेळा आरक्षण दिलं तरी सुद्धा आम्हाला लोकसभा निवडणुकीत पाडलं, आणि एका प्रकारचा मराठवाड्यामध्ये नरेटिव्ह सेट करण्यात आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणले की तुम्ही 2 वेळा आरक्षण दिलं, पण मात्र त्या आरक्षणाचा कुठलाही फायदा आमच्या विद्यार्थ्यांना झालेला नाही। जे आर्थिक विकास महामंडळ आहे, त्या आर्थिक विकास महामंडळामध्ये सुद्धा बऱ्याच अटी शर्यती लावल्यामुळं त्याचा सुद्धा फायदा विद्यार्थ्यांना होत नाही। ज्याला गरज आहे त्याला त्या ठिकाणी आर्थिक मदत केली पाहिजे, आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्याला ते लोन मिळालं पाहिजे। पण मात्र ज्या पद्धतीनं अटी शर्यती असल्यामुळे लोन मिळत नाही, आणि जे काही 10% आरक्षण दिलंय त्या आरक्षणामुळे सुद्धा कुठलाही फायदा होत नाही। म्हणून मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची मुंबई गॅझेट लागू करण्याची, आणि ज्या काही समाज बांधवावर टाकलेल्या केसेस आहेत त्या मागं घेण्याची, या संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, या विषयावर लढत राहणार असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि मनोज जरांगे पाटील या पुढे जाऊन म्हणत आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करण्यात आला आहे, असा भ्रमात
फडणवीस यांनी राहू नये आणि अशाच जर भ्रमात राहिला तर मग इथून पुढं तुमचं टमरेल वाजून घेऊ नका असं सुद्धा आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. कारण की जर आपण पाहिलं तर नुकताच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं महायुतीला जोरदार फटका बसला, जास्तीत जास्त फटका मराठवाड्यामध्ये बसला आणि मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं मोठमोठाले दिग्गज नेते हे पराभूत झालेत हे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. आता पुढच्या जवळच आलेल्या विधानसभा निवडणुका आहेत आणि या विधानसभा निवडणुकामध्ये जर टमरेल वाजून घ्यायचं नसेल तर मग मात्र आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, नाहीतर मग पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि आता असं पाडू, नाव घेऊन पाडू असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदरीत ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणासाठीचा जो लढा आहे तो 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेला आहे. सरकारसोबत अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण मुंबईपर्यंत मोर्चा गेला, पण मात्र तरीसुद्धा अजून याच्यावर ठोस असा निर्णय लागलेला नाही. मग इथून पुढच्या दिवसामध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेईल, कशा पद्धतीनं घेईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.